हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. गणेश नाईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत. एक्स पोस्ट करत खासदार नरेश म्हस्केंचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आवाहन. नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदेंमधील वाद शिगेला. एकनाथ शिंदेंना भान धरणं एवढं सोपं नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणत विजय चौगुलेंनी थोपटले दंड. चंद्रपुरात काँग्रेसला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. अडीच वर्ष महापौरपद देण्याची ठाकरेंची मागणी. वडेट्टीवार करणार प्रदेशाध्यक्षांशी चर्चा. मतदानापूर्वीच महायुतीचे 25 उमेदवार बिनविरोध. सिंधुदुर्गात भाजपचे 19 तर शिंदेच्या शिवसेनेनं 2 उमेदवार बिनविरोध. नितेश राणेंच्या रणनीतीला मोठं यश. मुंबईत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचं आयोजन. शेर का शिकारी आया अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा. तर आव्हाड सेहर शेखवर काय बोलणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली लॉंग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी. मोर्चेकऱ्यांशी बोलून आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची किसान सभेच्या नेत्यांची माहिती. साक्री इथल्या 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणात 2 अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. संतप्त ग्रामस्थांकडून संशयित आरोपींच्या घराची तोडफोड. जळगावसह चोपडा शहरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट. तर येवल्यालाही अवकाळी पावसानं झोडपलं. शेतकऱ्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ. आणि मुंबईच्या खेतवाडी परिसरात स्कूल बसनं महिलेला चिरडलं. महिलेच्या हातातील 9 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू. तर महिला गंभीर जखमी. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, गणेश नाईकांनी म्हटलंय. आम्ही देखील तयार आहोत असं प्रत्युत्तर देखील देण्यात आलंय. खासदार नरेश म्हस्के यांनी हे ट्विट केलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष आता सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत नरेश म्हस्के. त्यांना आपण विचारूयात. हा बोला. सर आवाज येत नाहीये. हा सर, आम्ही देखील तयार आहोत असं ट्विट तुम्ही केलंय. नेमकं काय अर्थ घ्यायचा याचा? हे बघा, माणसाचा वैयक्तिक राग असू शकतो, परंतु शिवसेनेचे नामोनिशान मिटवून टाकू असे बेतालपणे जर एक मंत्री, कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीची वक्तव्य करत असतील तर, आणि भारतीय जनता पार्टी पक्षाकडे जर परवानगी मागत असतील तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना परवानगी द्यावी. त्यांच्याशी 2 हात करण्याकरता आम्ही तयार आहोत. महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढलो, लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, परंतु अशा पद्धतीने आमच्या मुख्य नेत्या संदर्भात वारंवार वक्तव्य करणं एक शिवसैनिक म्हणून आम्ही सहन करणार नाही. एक वेळा धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना आम्ही गणेश नाईकांना त्यांची जागा दाखवून दिली होती, आणि आता जर त्यांना खुमखुमी असेल तर आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही. ज्या दिल्लीमध्ये आम्ही लोकसभेकरता आम्ही एकत्र आहोत, विधानसभेकरता आम्ही एकत्र आहोत, आणि ही जी सत्ता आलेली आहे, ते जे मंत्री जे झालेले आहेत, सर एकत्र असताना देखील सतत अशा प्रकारचे विधान जे आहेत गणेश नाईकांकडून केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सतत टीका होते. काय सांगाल याकडे? कशा पद्धतीने बघताय? बघा, युतीचे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, आणि व्यक्तीवरचा राग आम्ही समजू शकतो, पण त्यासाठी पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावत लावत गणेश नाईक जर आमचे नामोनिशान मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत तर या गोष्टी आम्ही सहन करणार नाहीत. त्यांनी पक्षाकडे परवानगी मागितली होती, पक्षाने त्यांना परवानगी द्यावी. शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर 2 हात करण्यासाठी तयार आहोत. याकरता रवींद्र चव्हाण यांना मी पत्र लिहिलेलं आहे की त्यांना तुम्ही परवानगी द्यावी. नक्कीच. आता त्यांचं उत्तर आल्यानंतर नेमकं पुढे काय पाऊल उचलणार आहात? काय नेमकी तयारी तुमची? हे बघा, आमची तयारी, त्यांनी परवानगी मागितलेली आहे ना,
भारतीय जनता पार्टी पक्षाकडे त्यांनी जर परवानगी मागितली तर त्यांनी परवानगी द्यावी. गणेश नाईक यांना त्यांनी परवानगी द्यावी. आमचं शिवसेनेचं नामोनिशान मिटवणारे अजून तरी या जगामध्ये पैदा झालेले नाहीयेत कोणी. आम्ही त्यांचा मान राखतो, सन्मान राखतो, परंतु अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे शोभेचे नाहीये. आम्ही युतीमध्ये आहोत आणि धन्यवाद सर. युतीची